पुणे हे शहर मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वीपासून भारताच्या राजकारणाचं केंद्र राहिलेलं आहे। या पुण्यातून काँग्रेसचे कोण नेते झाले हे जर आपण पाहिलं, पुण्यात अनेक दिग्गज मंडळी झाली ज्यांनी काँग्रेस वाढवली, समाजात पोहोचवली। पण याच पुण्यात तो जो आलेख आहे काँग्रेसच्या उंचीचा तो किती घसरलाय। पाण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय जय श्रीताई बाळासाहेब थोरात यांनी केलंय आमच्यासाठी सगळं। आपल्या शाळांमधून विद्यार्थी बसमध्ये घालून आणावे लागतात। आज काँग्रेसची अवस्था काय झाली आहे? एक छोटासा कार्यक्रम घेण्यासाठी महाराष्ट्रभरातले नेते जमा करावे लागतात। पुणे हे शहर मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वीपासून भारताच्या राजकारणाचं केंद्र राहिलेलं आहे। इथलं फर्ग्युसन कॉलेज असेल, डेक्कन कॉलेज असेल, इथून राष्ट्रीय राजकारणाची सूत्र अनेक काळ फिरलेले आपण पाहिली। त्याच्या आधी थोडं गेलं तर अख्ख्या भारताचं राजकारण करणारी पेशवाई सुद्धा पुण्यातच झाली। या पुण्यातून काँग्रेसचे कोण नेते झाले हे जर आपण पाहिलं तर रानडे असतील, टिळक असतील, आगरकर असतील, गोखले असतील, ही धुरीण मंडळी स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसला पुण्यातून मिळाली। त्यानंतर पुढे कोण झालं? गाडगीळ असतील, सनस असतील, अगदी कलमाडींचं युग सुद्धा पुण्याने पाहिलं। अशी पुण्यात अनेक दिग्गज मंडळी झाली ज्यांनी काँग्रेस वाढवली, समाजात पोहोचवली। पण याच पुण्यात काँग्रेसचा कार्यक्रम राहुल गांधी ज्यावेळेस घेतात त्यावेळेची अवस्था काय हे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की तो जो आलेख आहे काँग्रेसच्या उंचीचा तो किती घसरलाय। हे असं मी का म्हणतोय? या दोन तीन मुली आहेत मुंबई तकला काय सांगतायत जरा ऐका। किती आलाय संगमनेरवरून? खूप जणी आम्ही 4-5 बस आहे आमच्या। 4-5 बस? हो 10 बस। किती आणलेत बस? 10 बसेस। 10 बस आणले आणि मग ते खायला काय दिलं नाही काय? नाही आम्हाला हॉटेल नसून आणलं, आमची सगळी सोय केली, सगळी सोय झाली आमची, पाण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय जय श्रीताई बाळासाहेब थोरात यांनी केलंय आमच्यासाठी सगळं। ही जी गर्दी निर्माण झाली होती किंवा गर्दी केली होती ती कशी झाली हे तुमच्या लक्षात आलं असेल। आमची राहायची, खायची, प्यायची सगळी सोय केली, 10 बस घेऊन आले। आता हे कुठून आले तर संगमनेरवरून आलेत। म्हणजे कोण? बाळासाहेब थोरात, पुण्याचे नाही। हा जो कार्यक्रम झाला याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत भांडणं करण्यात आली, वाद घालण्यात आले। त्यावेळेस कोण आलं होतं? विजय वडेट्टीवार। कुठून आले? विदर्भातून, हेही पुण्याचे नाही। हर्षवर्धन सपकाळ कुठून आले? विदर्भातून, बुलढाण्यातून, हेही पुण्याचे नाही। जी काही आमदार मंडळी वगैरे आली, धीरज देशमुख असतील किंवा अजून जे कोणी असतील, हे सगळे कुठून आले? मराठवाड्यातून आले। त्यानंतर तुम्ही थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं, सतेज पाटील, विश्वजित कदम, एक जण कोल्हापुरातून आला, एक सांगलीतून आला। या सगळ्या नामवंत लोकांच्यात आपण जर पाहिलं तर पुण्याचं असं कोण होतं? म्हणजे इतकं प्रभावशाली असलेलं पुणे, त्यात आज काँग्रेसची अवस्था काय झाली आहे? एक छोटासा कार्यक्रम घेण्यासाठी महाराष्ट्रभरातले नेते जमा करावे लागतात आणि तीही राष्ट्रीय नेत्याची सभा असताना गर्दी करण्यासाठी आपल्या शाळांमधून विद्यार्थी बसमध्ये घालून आणावे लागतात। कुणी मान्य करो अथवा ना मान्य करो, पण एक वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पुणे शहर, इथे आज मात्र काँग्रेस औषधाला म्हणता येईल औषधापुरतीच उरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।